सासरकडचा दिवस पहिला. आणि हे बघा, मी तुम्हाला ना गुढीपाडव्याला आले होते तेव्हा इकडे दाखवलं होतं की मागे ना गव्हाचं रान होतं आणि त्याच दिवशी जे आहे ते गव्हाची कापणी पण चालली होती. आणि आता बघा सगळं रान जे आहे ते असं मोकळं झालेलं आहे आणि सगळं जे आहे ते गव्हाचे जे असतात ना ते सगळे जे आहे ते जाळून टाकले. त्याच्यामुळे सगळं रान मोकळं दिसते आता. आणि इकडून छान अशी मस्तपैकी गार हवा येते. आणि आशाचं बघा खूप जास्त खुश आहे, खूप जास्त प्रमाणात जो आहे तो खुश आहे. आणि आजोबा तर त्याहून जे आहे ते खुश आहेत, कारण का नातू घरी आलेलं आहे आणि आजोबांना काय करू आणि काय नको असं होतं आहे. म्हणजे ना आलेल्या पहिल्यांदा त्यांनी ना हे एक काम केलेलं की ते पण झोका बांधायचं. म्हणजे आधी आम्हाला ना आतल्या खोलीत बांधायचं, पण म्हटलं की बाहेरच्या खोलीत बांधूयात जेणेकरून ना जास्त गरम होणार नाही. आणि बाहेर बांधायला की कसे रस्त्यावरची येणारे जाणारे वाहनं पण त्याला दिसतील, त्याच्यामुळे त्याचं थोडंफार जे आहे एंटरटेनमेंट होईल. पहिल्यांदा आजोबांनी हे काम केलेलं आहे, कारण आम्ही आधी ना 3-4 दिवसासाठी यायचं, त्याच्यामुळे ना हा झोका कधी बांधलाच नाही. पण आता ना थोडे जास्त दिवसांसाठी इकडे आलेलो आहोत, त्याच्यामुळे ना पप्पांना म्हटलं की पहिल्यांदा जो होता हा झोका बांधा. आणि तो खूप जास्त एन्जॉय पण करतो या झोक्यामध्ये. आणि आजोबांनी ना पहिल्यांदा सकाळी जे आहे ते हे काम करायला काढलेलं. म्हणजे फक्त आमचा जो आहे तो आता नाश्ता झालेला आहे आणि पटकन हे काम आजोबांनी केलेलं आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचे जे आहे ते 5-5:30 वाजले आहेत. आणि आज एवढं जास्त जे आहे ते आभाळ आलेले आहे आणि खूप जास्त प्रमाणात जे आहे ते गरम होते. म्हणजे दुपारचं तर एवढी भयानक गरमी इकडे जाणवते ना, म्हणजे जेवढी तिकडे आहे तेवढीच इकडे पण आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरमी इकडे जाणवते आहे. पण आणि आभाळ आलेलं आहे त्याच्यामुळे तर आणखीनच जास्त गरमी वाढलेली आहे. पावसाची लक्षणं दिसत नाही आहेत. हा पण आजूबाजूच्या गावांमध्ये जो आहे तो थोडाफार पाऊस पडतो, पण आमच्या इकडे काही अजिबात पाऊस पडलेला नाही आहे. काल पण जे आहे ते थोडाफार पाऊस आजूबाजूच्या गावामध्ये झाला, पण इकडे काही पडला नाही. रात्रीचं वातावरण थोडंसं जे आहे ते थंड होतं आहे आणि सकाळी पण छान असं थोडंसं थंडगार वातावरण आहे. पण दुपारनंतर जी गरमीला सुरुवात होती आहे ती संध्याकाळपर्यंत जी आहे ते गरमी जाणवते. मी आत्ता पण बसलेली इथे बाहेर ती मस्तपैकी, पण अजिबात हवा चालत नाही आहे. खूप जास्त प्रमाणात जे आहे ते असं ह्युमिडिटी म्हणतात ना त्या टाईपमध्ये जे आहे ते इकडचं वेदर झालेलं आहे. जुन्या घरात बसलेली आहे. जुन्या घरात आहे ना बरं वाटतं आहे, म्हणजे वरती कौलेत आणि हे जे आहे ते जुनं काम आहे, त्याच्यामुळे ना इकडे जरासं जे आहे ते थोडंसं रूममध्ये थंड वाटतं आहे. पण तिकडच्या घरांमध्ये ना म्हणजे जे POP वगैरे केली त्या घरांमध्ये एवढं जास्त गरम होतं आहे. फॅनची हवा पण एवढी जास्त गरम येते आहे ना. इथे जे आहे ते आम्ही छोटासा फॅन लावलेला, त्याच्यामुळे ना बरं वाटतं इथं फॅनच्या खाली. सकाळी आशूला पण आम्ही झोका इथेच बांधला होता, जेणेकरून इथे जास्त गरम होणार नाही. फॅनच्या खाली पण आहे आणि समोरच दार आहे, त्याच्यामुळे येणारी जाणारी वाहनं त्याला पण दिसू शकतात आणि त्याचं जे आहे ते छान असं एंटरटेन होईल. त्यामुळे त्याला आम्ही झोका पण इथे समोरच बांधलेला. आणि सकाळीचं होतं थोडंसं चेंज केलं होतं. खॉट पण जे आहे ते आम्ही आतल्या घरात होती ती पण थोडीशी बाहेर ती आणलेली आहे, जेणेकरून दार जरी उघडं ठेवलं ना तरी ना समोरून थंड हवा जी आहे ते घरामध्ये येईल. आणि उन्हाच्या दिवसामध्ये ना कौलाच्या घरात राहायला बरं वाटतं. म्हणजे छान असं थंडगार जे आहे ते वाटतं. जास्त अशी गरमाई जाणवत नाही उंच असल्यामुळे आणि जुनं काम आहे त्याच्यामुळे पण जे आहे ते जास्त अशी गरमी जाणवत नाही इकडे. तू गेलेला आहे बाहेर खेळायला आजी आजोबांसोबत. आणि मला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. ऑलमोस्ट सगळी प्रिपरेशन जी आहे ते मम्मींनी केलेली आहे. मला फक्त जे आहे ते चपाती करायची आहे आणि बाकीचं काहीच नाही करायचं. सगळं जे आहे ते काम मम्मींनी केले. माझं ना आज एवढं जास्त प्रमाणात डोकं दुखतं आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे. खूप जास्त प्रमाणात जे आहे ते डिहायड्रेशन झालेलं आहे, डोकं दुखते त्याने मला काहीच सुचत नाही आहे. त्याच्यामुळे आत्ता सकाळचा तरी स्वयंपाक केला मी, पण संध्याकाळचा सगळा स्वयंपाक जो आहे तो मम्मींनी केलेला आहे. चपात्या फक्त आता मी म्हटलं की मी करते आहे तेवढ्या चपात्या, पण आता त्याला अजून वेळ आहे. 6 वाजता जे म्हटलं की चपात्याला लागूयात, 6-6:30च्या दरम्यान. आणि आमची आहे ना यात्रा आहे उद्या आणि परवा, त्यामुळे ना अजून तरी कोणी आलेलं नाही आहेत. पण आता सगळेजण जे आहे ते येणार आहेत उद्यापर्यंत जे आहे ते सगळे येतील. त्याच्यामुळे ना घर नंतर खूप भरल्यासारखं वाटेल. आत्ता फक्त जे आहे ते आम्ही आलेलो, त्याच्यामुळे ना असं घरात अजूनही एवढी माणसं जाणवत नाही आहेत. आशूला पण जे आहे ते इथे करमत नाही, तर त्याला तर सारखं बाहेर जायचं असं, त्याच्यामुळे ना तो आत्ता पुन्हा एकदा जो आहे तो बाहेर गेलेला ही त्याची 3री का 4थी वेळ बाहेर जायची. दुपारी त्याला नेत नाही, कारण दुपारी प्रचंड ऊन आहे आणि पुढे जे आहे ते फरशी तापलेली असते, माती तापलेली असते, त्याच्यामुळे दुपारचं काही त्याला बाहेर ते सोडत नाही. पण आता जे आहे ते संध्याकाळच्या वेळेस आभाळ पण आलेलं, त्याच्यामुळे आजी आजोबा त्याला घेऊन गेलेले बाहेर. ते मस्तपैकी जो होता तो 6-6:30च्या दरम्यानच येईल. आणि आता उद्यापासून जे आहे ते सगळे त्याचे दादा वगैरे येणार आहे, त्याच्यामुळे तर मग काय चंगळ असणार आहे. आता यात्रेचे हे 4-5 दिवस जे आहेत ते कसे जातील ते कळणारच नाहीत. आणि मग त्याच्यानंतर मग मी जाणार आहे माहेरती. तिथे पण जे आहे ते थोडे दिवस मी सुट्टीला थांबणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा जे आपापल्या मार्गाला जायचं असं काहीचं जे आहे आता आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. बघूयात आता कसं होतं आहे, प्लॅनिंग वर्क होतं आहे की नाही होते.
त्याच्यावर पण डिपेंड आहे. आणि आत्ताची सध्याची ही अपडेट हीच आहे की गरमही भरपूर आहे, खूप जास्त प्रमाणात जी आहे ते गरमी गावाकडे पण जाणवती आहे. पण पावसाची जी आहे ती शक्यता सांगितलेली आहे, पण आमच्या एरियामध्ये पाऊस पडत नाही आहे. बाकी सगळीकडे जो आहे तो पाऊस पडतो, पण आमच्याकडे पाऊस पडायचं काही नाव घेत नाही आहे. असं काहीच जे आहे ते आता वातावरण आहे. चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच थांबवते. चपात्या वगैरे करायच्या आणि बघू जर संध्याकाळी काही शूट करता आलं तर ते पण शूट करेल. संध्याकाळच्या वेळेला ना ऊन जरा खाली झालेलं आहे, पण तरी आमच्याकडे ना आज आभाळ आलेले आहे. म्हटलं की आशूला थोडा वेळ जे आहे ते बाहेर न्यावं. आणि थोडा वेळ म्हणता म्हणता ना कधी त्याचा 1-1.5 तास होऊन जातो कळतच नाही. आणि बघा मस्तपैकी आजोबांसोबत त्याचं खेळणं चालू आहे, पण जिथे समोर बॉल टाकत असतो तिथे अजिबात तो टाकत नाही. त्याच्या अपोजिट साईडला बॉल टाकतो. त्याचं हे नेहमीच आहे. आणि ना परत आपल्याला जे आहे ते बॉल आणायला जावं लागतं. असं काहीच त्याचं ना रुटीन चालू असतं. पण खेळतोय तो, मजा करतोय खूप जास्त. तो खेळतोय तोपर्यंत म्हटलं आपण पण आता आपल्या कामांना लागावं. संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लागलेली आहे. म्हटलं की लवकर स्वयंपाक करावा आणि बाहेर निवांत जाऊन थंड हवेला बसावं. कारण सगळ्यात जास्त गरम कुठे होत असेल तर ते किचनमध्ये होतं. आणि चला पोळ्या करता करता तर खूप जास्त गरमी लागते. आणि आय होप तुम्हाला ना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.